आणि बुलेटिनमध्ये आता आपण एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत। वेगवेगळे गेस्ट आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज जे चांद्रयान-3 मोहीम फत्ते होणार आहे त्याविषयीचे अपडेट्स आपण घेणार आहोत। बित्तम बातमी, त्याची मागची प्रत्येक माहिती आपण या स्पेशल शो मधून घेणार आहोत। त्यामुळे या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे। पाहूयात चंद्रावरची स्वारी। चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार आहे। काउंटडाऊन सुरू झाला आहे। भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आहे, तर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज झालाय। सायंकाळी 6:04 चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे। चांद्रयानाच्या लँडिंगसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आलेली आहे, तर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज आहे। आज संध्याकाळी 6:04 चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे। चांद्रयानाबाबत इस्रोने ट्विट करत माहिती सुद्धा दिलेली आहे। चांद्रयान-3 चंद्रावर उतरवण्याच्या प्रक्रियेमध्ये 15 मिनिटं गुंतागुंतीची असतील, असं इस्रोच्या अधिकाऱ्यांसह अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे। ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित आहे। जेव्हा लँडर त्याचे इंजिन योग्य वेळी आणि योग्य उंचीवर सुरू करतं, तेव्हा योग्य प्रमाणामध्ये इंधन वापर केला जातोय। इस्रोचे संकेतस्थळ, YouTube वाहिनी तसंच फेसबुक पेजवर याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे। तर संध्याकाळी 5:27 हे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता आणि त्याचबरोबर लोकशाही मराठीवर सुद्धा याचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जातील। भारतासाठी आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे, कारण ज्याची बऱ्याचशा दिवसांपासून, बऱ्याचशा वर्षांपासून वाट पाहिली जात होती, ज्यासाठी वैज्ञानिक काम करत होते आणि त्यांच्या या जी मेहनत त्यांनी घेतलेली होती त्याला यश येताना दिसतंय। आज संध्याकाळी 6:04 चांद्रयान-3 हे चंद्रावर लँडिंग करणार आहे। तर चंद्र, ज्याच्याविषयी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक कुतूहल आहे आणि त्याच चंद्रावर आता भारत स्वारी करतोय। आज भारताचं चांद्रयान-3 हे सॉफ्ट लँडिंग करणार आहे आणि त्याविषयी मला माहिती आहे की तुमच्याही मनामध्ये असे बरेचसे प्रश्न असतील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण खगोल शास्त्रज्ञांकडून घेणार आहोत। त्याचबरोबर शास्त्रज्ञ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शरद काळे हे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। शरद काळेजी, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक भारतीयाचं याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। भारतीयासाठी अतिशय अभिमानाचा हा दिवस म्हणावा लागेल, हा क्षण म्हणावा लागेल। त्याचबरोबर फक्त भारतीय नाही, तर जे जगातील इतर देशातील लोक आहेत त्यांचं सुद्धा आजच्या या मोहिमेकडे लक्ष लागलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आज निर्माण झालाय, तो म्हणजे चांद्रयान-3 ज्या वेळेला लँडिंग करेल, सॉफ्ट लँडिंग चंद्रावर, ते जे क्षण आहेत, तो जो वेळ आहे 15 ते 20 मिनिटांचा, त्यामध्ये नेमकं काय काय होईल? आपण एखाद्या परीक्षेला बसतो आणि पहिल्यांदा प्रश्नपत्रिका समोर आली की पहिली 10 मिनिटं फार महत्वाची असतात। त्या 10 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिकेकडे एक दृष्टिक्षेप टाकून ती प्रश्नपत्रिका अवघड आहे की सोपी आहे आपल्याला लक्षात येतं। आज तसाच थोडासा हा प्रकार आहे की चांद्रयान जेव्हा त्याचं ते लँडर खाली उतरेल, एका विशिष्ट गतीने ते 5 इंजिन त्याचं ते प्रयत्न करतील त्याला थांबवण्याचा आणि अलगदपणे उतरणं, हे सगळ्यात महत्वाचा टप्पा या मोहिमेमध्ये आहे। म्हणजे या परीक्षेत पास व्हायचंय, ते पास होण्याचं ते आपल्याला 100 पैकी 50 मार्क मिळाले तर तुम्ही पास व्हाल, तसं याच्यामध्ये पास होण्यासाठी ते चांद्रयान अलगदपणे त्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं पाहिजे, दक्षिण ध्रुवावर। तिथे खडबडीत जागा आहे आणि त्या खडबडीत जागेमध्ये जेव्हा एखादी, आता तुम्ही एक पूर्वी कोणतरी एका माऊलियानी डेक्कन क्वीन मधनं उडी मारण्याचा प्रयत्न केला होता। कुठल्याही फास्ट गाडीतून तुम्ही जेव्हा उडी मारता तेव्हा आपल्याला चालत्या गाडीला आपण ब्रेक लावतो, त्या ब्रेक लावल्यानंतर आपण पुढे फेकले जातो, म्हणजे त्या जडत्वाचा नियम असतो। तसा गतीशीर सुद्धा नियम असतो, त्यालाही जडत्वाचाच नियम म्हणतात की जर एखादा पदार्थ गतिमान असेल आणि त्याला गतीची 0 करायची असेल तर त्याला जे रिटार्डेशन, म्हणजे प्रवेगच्या ऐवजी उलटा वेग त्याचा जर आपल्याला देऊन ते थांबवायचं असतं, त्यावेळेला ते गणित फार महत्वाचं आहे आणि ते गणितच गुंतागुंतीचं आहे असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अनेक वेळा सांगितलंय।
की हे गणित मोठ्या मोठ्यानं जमत नाही. कारण प्रत्येक वेळेला कुठला त्यातला घटक हा आडवा येईल आणि तो त्या चांद्रयानाला त्याचा अलगदपणे उतरण्याच्या ऐवजी आदळायचा किंवा आदळापट होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये हे विज्ञान आहे आणि विज्ञानामध्ये कितीही गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट केल्या तरी त्या गोष्टींना दरवेळेला तसंच यश येईल असं नसतं. कारण शेवटी ते जे घटक आहेत ते घटक आपल्याला जरी किती माहिती झाले असं आपण म्हणतो तरी त्याच्यात बरेचसे अज्ञात घटकही आहेत आणि ते अज्ञात घटक तिथे प्रत्यक्ष जेव्हा दृश्य होतात त्यालाच आपण संशोधन म्हणतो की अशा ज्या घटकातनं ते आपल्याला कळत जातं, अरे हे चुकलं बरं का, आता हे चुकलं बरं का, पुढच्या वेळेला आपण हे बरोबर करू. म्हणून तुम्ही जर वाचलं असेल की चांद्रयानमध्ये त्यांनी यशस्वी प्रक्षेपण उतरण्यासाठी त्याच्या ऐवजी अयशस्वी म्हणजे आधी त्याच्यामध्ये काय काय चुका होऊ शकतील याचा त्यांनी विचार केलेला आहे आणि जितक्या जास्तीत जास्त चुका होण्याची शक्यता तुम्ही विचारात घेता त्यावेळेला शक्यता अशी असते की आपलं लँडिंग स्मूथ होईल, अलगद होईल आणि आपल्या सर्वांची तशीच इच्छा आहे. निश्चितच काळेजी याचाच अर्थ आता जसं तुम्ही उदाहरण दिलं होतं अभ्यास तर पूर्ण झाला आहे पण आता परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये चंद्रावरची स्थिती कशी आहे तेही पाहावं लागेल कारण दक्षिण ध्रुवावर भारत उतरणारा हा पहिलाच देश आहे चांद्रयान-3 पहिल्यांदाच तिथं उतरतंय त्यामुळे तिकडची परिस्थिती नेमकी कशी आहे हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी खड्डे खूप जास्त आहे सपाट जमीन नाहीये अशी सुद्धा माहिती समोर येते तर अशामध्ये काय तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वेळेवर बरोबर त्याच वेळेला दुसरा पर्याय सुद्धा शोधला जाऊ शकतो दुसऱ्या जागेवर सुद्धा लँडिंग होऊ शकतं असंही कळतं याविषयी काय सांगाल त्याला आपण एक प्लॅन बी म्हणतो म्हणजे हल्ली आपणही बघतो की समजा आपण एखाद्या गावाला जायचा प्लॅन केला आणि ऐन वेळेला तो प्लॅन जर कोलमडला तर मग त्याला प्लॅन बी काहीतरी करून ठेवावा लागतो. जर आपण प्लॅन बी केला नाही तर समजा सगळ्या मुलांना घरातले तुम्ही सांगितलंय की आपण या या ट्रिपला जायचंय आणि अचानक तिथे प्रचंड पाऊस येतो किंवा काहीतरी होऊन ती जागा बदलते. मग तुम्ही त्यांना सांगायचं की बाबांनो आपल्याला इथे जाता येत नाही, इथे जाऊयात आपण. आता इथे सुद्धा आपण एवढा खर्च केल्यानंतर या मोहिमेवरती आणि एक महत्वाचं यश ह्याच्यातून मिळणार आहे आपल्याला ह्याच्यातून ज्या काही गोष्टी साध्य होणार आहेत की भारताचं नाव त्या 3 देश आहेत चीन, अमेरिका आणि रशिया यांच्याबरोबर भारताचं नावही जोडलं जाईल आणि उद्या आता अंतराळाच्या ज्या मोहिमा वेग घेणार आहेत म्हणजे त्यांनी तसा वेग घेतलेलाच आहे अंतराळाच्या मोहिमांनी वेगवेगळ्या देशांच्या आणि भारत त्या रेसमध्ये भरपूर पुढे आहे. तर हा एक मोठा प्रतिष्ठेचाही प्रश्न असतो त्याच्यामध्ये. शास्त्रज्ञांनाही असं वाटत असतं की आपण चूक होऊ नये म्हणून तो प्लॅन बी केलेला असतो. त्याच्यामुळेच त्यांनी असं सांगितलं की समजा इथे जर काही असं जाणवलं की आपल्या याच्या लँडिंगमध्ये मेजर किंवा मोठ्या असा अडथळा येणार आहे, तर ऐन वेळेला ते मागे घेण्याची सोय किंवा ऐन वेळेला त्याची दिशा बदलून त्याला दुसरीकडे नेण्याची सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो की एखाद्या विमानाला जेव्हा ते उतरत असतं आणि ते उतरत असताना अचानक जर तिथे काहीतरी हवेचा झोत आला, अशा घटना घडलेल्या आहेत. जेव्हा मोठं विमान उतरतं त्यावेळेला त्याच्या झोतामुळे पाठीमागून येणाऱ्या विमानाला हादरा बसतो आणि त्याची सगळी लँडिंगची तयारी पूर्ण झाली तरी लँडिंग करता करता जे चाका जमिनीला टेकणार इतक्यात ते विमान पुन्हा वरती नेलं जातं. वैमानिकाला कुशल वैमानिक ते लगेच ओळखतो आणि ते वरती नेलं जातं आणि मग पुन्हा एक चक्कर मारून तो 1-2 चकरा मारून पुन्हा खाली येतो आणि मग व्यवस्थित लँडिंग होतं. त्या गोष्टी आपण स्वतः आपल्या आयुष्यात जे विमानाने प्रवास करतो त्यांनी अनुभवलेलेही आहेत. तर हा फक्त मार्ग बदलण्याचा प्रकार असतो आणि तो मार्ग बदलणं हा म्हणजे माझ्या दृष्टीने ते जे आपण मोहिमा आखतो त्याच्यामध्ये हे सगळे प्लॅन बी बनवलेले असतात, प्लॅन सी बनवलेले असतात, की प्लॅन ए ही चुकला, प्लॅन बी चुकला तर मग प्लॅन सी काय करायचा? असे एक 2-3 प्लॅन तरी कमीत कमी तयार ठेवावे लागतात. म्हणजे मग आपण निदान ह्या तिन्ही प्लॅन समजा दुर्दैवाने काही चुकले तर आपण एवढं तर म्हणू शकतो की आम्ही बराच विचार केला होता, 3 प्लॅन बनवले होते. तसं इस्रोने हा त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की हा दुसरा मार्ग आहे. तिकडे आम्ही उतरण्याची शक्यता आहे जर इथे जमलं नाही तर.
निश्चितच माझी काळजी अशी याचाच अर्थ इच्छा आहे की बॅकअप याच ठिकाणी उतरावं. इस्रोने बॅकअप हां. प्लॅन सुद्धा तयार केला आहे आणि त्यानुसार हे लँडिंग केलं जाईल. दरम्यान आपल्यासोबत खगोलशास्त्रज्ञ अजय लेलेजी सुद्धा जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे जाऊयात. अजय लेलेजी, लँडिंग कसं होईल, सुरुवातीचा टप्पा कसा असेल त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे काळे सरांकडून. मात्र तुमच्याकडून मला एका प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे आणि मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न असेल, तो म्हणजे जेव्हा हे चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करेल त्यावेळेला हे यान नेमकं काय काय करणार? आपण जर पाहिलं ह्या मोहिमेचे 2 ते 3 प्रमुख भाग आहेत. लँडिंग हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. हे जे युनिट आहे ज्याला लँडर म्हणतात, त्याच्या पोटामध्ये एक रोव्हर सिस्टीम आहे. ही छोटीशी आपण त्याला बग्गी म्हणू शकतो, की जी काही वेळाने त्या लँडरच्या पोटातून बाहेर येईल आणि मग ती आजूबाजूला फिरेल. त्याच्यावरती काही सेन्सर्स लावलेले आहेत. ते सेन्सर्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करतील आणि ती इन्फॉर्मेशन ती बग्गी लँडरला देईल. मग लँडर आपण जेव्हा चांद्रयान-2 चं प्रक्षेपण केलं होतं, तेव्हा एक ऑर्बिटर होता. तो आत्तासुद्धा चंद्राच्या कक्षेमध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. तो लँडर ती इन्फॉर्मेशन त्या ऑर्बिटरला देईल आणि तो ऑर्बिटरकडून ती इन्फॉर्मेशन आपल्याला पृथ्वीवरच्या अर्थ स्टेशनमध्ये मिळेल. असा सगळा तो कम्युनिकेशनचा टोटल सिस्टीम आहे त्यांची. समजा चुकून ऑर्बिटरला इन्फॉर्मेशन मिळाली नाही तर लँडर डायरेक्टली पण पृथ्वीवरती कनेक्ट करू शकतो. तर हा एक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम आहे. आता तो रोव्हर काय करेल? तो रोव्हरला सेन्सर्स आहेत. एक लेझर सेन्सर आहे ज्याच्या याने आपल्याला इंटरेस्ट हा आहे की चंद्रावरच्या मातीमध्ये पाणी असेल का? तर त्याच्यासाठी माती हलकीशी खणली जाईल आणि मग त्याच्यातून कुठले गॅसेस बाहेर पडतायत का? त्याच्यातून कुठल्या प्रकारे मॅग्नेटिक सिस्टम्स आहेत का, इलेक्ट्रिकल प्रॉपल्शन्स आहेत का, काय आहे? बऱ्याच गोष्टींची संभावना पडताळली जाईल. आपला जो लँडर आहे त्याच्याकडे पण सिस्टम्स आहेत. त्याच्यातून बेसिकली प्लाझ्माविषयी माहिती घेतली जाईल. नंतर चंद्रावरती भूकंप होतात, तर त्या भूकंपाविषयी काही माहिती मिळते का, त्याच्याविषयी ही माहिती घेतली जाईल. तर बेसिकली तो रोव्हर जो असेल तो 14 दिवस कार्यरत राहण्याची शक्यता आहे. कारण आपल्या इथला 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक लुनार डे म्हणतात. पण आज आपण सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा असेल चंद्रावरती तेव्हा लँड करू. त्याच्यामुळे कदाचित एखाद दिवस कमी असेल. 12 ते 13 दिवस ते रोव्हर इक्विपमेंट चालेल आणि मग ते इन्फॉर्मेशन देईल. त्याच्यानंतर चंद्रावरती रात्र होईल आणि त्यावेळेला टेम्परेचर्स खूपच लो असतात. म्हणजे -200 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा लो टेम्परेचर्स असतात. त्याच्यामुळे त्या रोव्हरला स्लीप मोडमध्ये जावं लागेल. आपल्याकडे सेपरेट फ्युएल सेल जो म्हणतात तो त्या रोव्हरवरती नाहीये. तर त्याच्यानंतर 14 दिवसांनी जेव्हा परत उजाडेल तेव्हा सूर्यकिरणांनी तो परत रोव्हर काम करेल का याच्याविषयी आत्ता तरी माहिती नाहीये. पण इस्रोनी प्रोग्राम फक्त 1 लुनार डे साठीच केलेला आहे. तर त्याच्यामुळे 14 दिवस तो रोव्हर आपल्याला माहिती देत राहील आणि त्या माहितीच्या आधारे सबसिक्वेंटली मग मोठ्या प्रमाणात रिसर्च केलं जाईल. तो डेटा अनालिसिस केलं जाईल आणि मग चंद्राविषयी, पाण्याविषयी आपण जे चांद्रयान-1 मोहिमेमध्ये शोधलं होतं 2008-2009 मध्ये, त्याच्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. निश्चितच लेलेजी, मी तुमच्याकडे येणार आहे. त्याचबरोबर काळे सर सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडेही मला जायचं आहे. मात्र एक महत्त्वाचा बाईट आपल्याकडे येतोय, कारण चंद्र जो आपण फक्त जमिनीवर येऊन पाहत असतो तिथं आपलं यान आज उतरणार आहे आणि नेमकं पुढे काय काय करणार, कसं असेल हे चंद्रयानाची स्वारी, याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल आहे. त्याविषयीचे प्रश्न आपण जाणून घेतोय. दरम्यान एक बाईट आपल्याकडे येतो, तो म्हणजे चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगसाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. इस्रोचे संचालक ES पद्मकुमार यांनी ही माहिती दिलेली आहे. पाहुयात ते काय म्हणतायत ते. We'll be starting our descent phase, which will be lasting around 15 to 16 minutes. Okay, so that will start on Wednesday around 5:47 minutes or so, as per our plan. And the lander will be traversing through this trajectory, descent trajectory, and it will be reaching the landing point about 15 minutes later. Soft landing is considered to be a very difficult job to achieve.
तर कशा पद्धतीनं हे लँडिंग होईल याविषयीचे प्रत्येक अपडेट इस्रोचे जे सायंटिस्ट आहेत ते सुद्धा आपल्याकडे देत आहेत आणि त्यांच्या नजरा आज सकाळपासून किंबहुना बऱ्याच दिवसांपासून या चांद्रयानाकडे लागलेल्या आहेत, कारण 40 दिवसानंतर चांद्रयान आज चंद्रावर लँडिंग करणार आहे. त्यामुळे ते नेमकं कसं असेल याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल आहे आणि काय काय केलं जाणार याविषयी सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि त्याचीच उत्तरं आपण इथे एक्सपर्ट कडून घेतोय. पुन्हा एकदा जाऊयात खगोलशास्त्रज्ञ अजय लेले यांच्याकडे. लेलेजी, अगदी काही तास उरलेले आहेत आणि तो क्षण, ऐतिहासिक क्षण आता काही तासानंतर येणार आहे. सॉफ्ट लँडिंग होणार आहे. मात्र त्याच वेळेला इथं प्रश्न हा उपस्थित होतो की हे जे चांद्रयान मोहीम आहे ती भारतासाठी किती महत्त्वाची आहे? महत्वाची आहे. आपण जर भारताचा संपूर्ण स्पेस प्रोग्राम पाहिला तर त्या स्पेस प्रोग्राम्समध्ये आपण बऱ्याच मोहिमा घेतलेल्या आहेत. आपण सुरुवातीच्या काळात डॉक्टर साराभाईंनी जे एक व्हिजन दिली होती की भारताचा स्पेस प्रोग्राम हा सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी असेल, तसाच आपण सुरुवातीच्या काळापासून त्या स्पेस प्रोग्रामकडे बघत आलेलो आहोत. आपण पहिल्यांदा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स घेतले, नंतर आपण वेदर सॅटेलाइट्स घेतले, कारण आपली बेसिकली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे क्लायमेट, वेदर या गोष्टींविषयी आपल्याला खूप माहितीची गरज होती. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स एवढ्यासाठी घेतले की आपल्याला वॉटर डिस्ट्रीब्युशन, लँड डिस्ट्रीब्युशन, फॉरेस्ट्स कशी आहेत याच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे आणि एक्झॅक्ट माहितीची गरज होती. नंतर आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट्सकडे पण वळलो. नंतर आपण स्वतःची एक नॅव्हिगेशनल सिस्टीम, रिजनल नॅव्हिगेशनल सिस्टीम ज्याला नाविक म्हणतात, जसं अमेरिकेचं GPS आहे तशी भारताची एक भारतापुरती आणि आजूबाजूच्या देशात पण चालू शकेल अशी सिस्टीम आपण डेव्हलप केली. नंतर आपण काही लॉन्चर सिस्टीम्स पण डेव्हलप केल्या. मग आपण मून मिशनकडे आलो 2008-2009 मध्ये. 2013 मध्ये आपण मार्स मिशन केली. तर मून मिशनमध्ये 2009 मध्ये आपल्याला असं आढळून आलं की चंद्रावरती पाणी असण्याची शक्यता आहे. मून मिशन भारताने एवढ्यासाठी केली होती की भारताला चंद्राविषयी अधिक माहिती हवी होती. दुसरी गोष्ट, चंद्रावरती बरीच खजिनं आहेत, त्याच्याविषयी ही माहिती करण्याची जरूरत होती. सबसिक्वेंटली जेव्हा मून मिशन 2008-2009 ची सक्सेसफुल झाली, भारताने असं डिसाईड केलं की 2015 मध्ये चांद्रयान 2 ची मिशन जाईल. तेव्हा रशिया आपल्या बरोबरीने काम करणार होतं आणि ती एक भारत आणि रशियाची जॉईंट मिशन होती. आज आपण जो रोवर आणि लँडर सिस्टीम म्हणतो, तेव्हा 2015 मध्ये रशिया ती रोवर आणि लँडर सिस्टीम देणार होती आणि भारताचा ऑर्बिटर होता तो जाणार होता. पण रशियाच्या स्पेस प्रोग्राममध्ये काही कारणाने व्यत्यय आला आणि त्यांनी असे सांगितलं की आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही. मग इस्रो सायंटिस्टनी ठरवलं की ते स्वतःच रोवर आणि लँडर डेव्हलप करतील आणि 2019 मध्ये मग आपण ऑर्बिटर आणि रोवर आणि लँडर सिस्टीमनी प्रक्षेपण केलं. ते प्रक्षेपण काहीसं सक्सेसफुल ठरलं, कारण आपला ऑर्बिटर जो आहे तो अजूनही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे फोटोग्राफिक डेटा दिलेला आहे. तो ऑर्बिटर पहिल्यांदा असं वाटलं होतं की 1 वर्षासाठी चालू शकेल, पण नंतर असं लक्षात आलं की आपली मोहीम इतकी चांगल्या प्रकारे झाली की खूप इंधनाची बचत झाली होती. त्याच्यामुळे तो ऑर्बिटर 7 वर्ष चालू शकेल. मग आता यावेळेला असं लक्षात आलं की ऑर्बिटरची गरज नाहीये, कारण ऑर्बिटर जो बेसिकली लँडर बरोबर कम्युनिकेशनसाठी वापरला जातो, नंतर लँडिंग साईटसाठी आपल्याला जी फोटोग्राफ्स घ्यावे लागतात तो ऑर्बिटर घेत असतो. सबसिक्वेंटली आज शेवटच्या 15 मिनिटात असं होईल की लँडरवरती 8 कॅमेरेज आहेत, ऑर्बिटरचा पण कॅमेरा आहे. ही सगळी चित्र एकमेकांच्यात मर्ज केली जातील आणि मग एक्झॅक्ट लँडिंग साईट ठरवली जाईल. तर अशा प्रकारे आपली ही मोहीम चाललेली आहे. 2023 ची ही मोहीम आहे. नंतर सुद्धा आपला एक जपान बरोबर चांद्रयान 4 मोहीम करायचा प्लॅन आहे. तर भारताचा चंद्राकडे बघायचा दृष्टिकोन हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. आपल्याला त्याच्यावरती बेसिकली पाणी आहे का, कारण पाण्याविषयी जर जास्ती माहिती कळाली तर फ्युचरमध्ये जेव्हा ह्युमन्स सेटलमेंट ऑन मूनचा विचार करतील तर पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असू शकेल त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळे पाण्याविषयी माहिती मिळणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून ही मोहीम आहे. आणि दुसरी खनिज पदार्थ आहेत. एक हेलियम 3 नावाचा पदार्थ आहे. बाकीही मँगॅनीज आहेत, आयर्न आहेत. या सगळ्या पदार्थांविषयी आपल्याला माहिती हवी आहे. त्याच्यामुळे भारतासाठी ही मोहीम मी म्हणेन आयसोलेशनमध्ये बघायची गरज नाहीये की फक्त चंद्रयान 3 आपल्याला काय देईल. संपूर्ण चंद्राचा आपला जो प्रोग्राम आहे त्याला होलिस्टिकली बघावं लागेल, तरच आपल्याला कळू शकेल की हा प्रोग्राम एक दूरगामी प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम फक्त आत्ताच्या जनरेशनसाठी नाहीये,
फ्युचर जनरेशनसाठी पण आहे, की जेव्हा ती जनरेशन असा विचार करेल, की आपल्याला चंद्रावरती सेटलमेंट करता येईल का? आपल्या पृथ्वीवरची खनिजं संपली आहेत, आपल्याला तिथून काही खनिजं आणता येतील का? या सगळ्या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम बघायला हवा. निश्चितच लेलीजी, असं म्हटलं जातं की मानवी वस्ती सुद्धा चंद्रावर होऊ शकेल, पण त्यासाठीचा अभ्यास म्हणजे हे चंद्राची स्वारी आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच भारताचा एक महत्त्वाचा टप्पा आणि जगाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे आता चांद्रयान-3 आज स्वार होणार आहे, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार आहे. अशामध्ये मानवाला कधी चंद्रावर पाठवलं जाईल? तर नील भारताकडून. आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदाच चंद्रावरती गेलेला होता. हा. सध्या अमेरिकेचा एक प्रोग्राम सुरू आहे आर्टिमिस म्हणून. त्या प्रोग्राम अंतर्गत 2024-2025 आसपास अमेरिका चंद्रावरती परत मानवाला पाठवू इच्छित आहे. यावेळेला त्यांनी असा विचार केलाय की माणसापेक्षा आपण एखाद्या स्त्रीला पाठवलं तर ते जास्ती चांगलं होईल. तर त्याच्यामुळे तसा त्यांचा विचार आहे, तसा त्यांचा प्लॅन आहे. आर्टिमिस प्रोग्राम थोडा डिले झालेला आहे. आर्टिमिस 1 ऑलरेडी लॉन्च झालेला आहे, ज्याला फ्लाय बाय मिशन म्हणतात, तशी ती मिशन होती. त्याच्यानंतर त्यांचा हा प्रोग्राम कसा चालू शकेल त्याच्यावरती ते आधारित आहे. दुसरी कंट्री चायना ही पण फार मोठ्या प्रकारे चांद्र मोहिमेवरती लक्ष केंद्रित करून आहे. त्यांचे पण रोव्हर आणि लँडर सिस्टीम्स आहेत. त्यांची पर्टिक्युलरली चँगे-3 आणि चँगे-4 मिशन्स फार मोठ्या प्रमाणावरती संशोधकांचं या मिशन्सकडे लक्ष होतं. चँगे-3 मिशन संपलेली आहे. तिथे रोव्हर आणि लँडर सिस्टीम फार चांगल्या प्रकारे कार्यरत राहिली होती. चँगे-4 मिशन अजूनही कार्यरत आहे. गेले 4 वर्ष त्यांचा रोव्हर आणि लँडर सिस्टीम चंद्रावरती काम करतायत. ही मिशन जसं आपण साऊथ पोलला जातो, तशी ही मिशन फार पोलला आहे, की जो आपल्याला इथून दिसू शकत नाही. तर तशा प्रकारे चंद्राची ती मिशन त्यांची आहे. आणि चायना पण काफी ॲम्बिशियस आहे, की त्यांना स्वतःचा माणूस चंद्रावरती पाठवायचा आहे. कुठेतरी चायना युनायटेड स्टेट्सची एक रेस करते अमेरिकाची, की त्यांच्या आधी आपला माणूस जाऊ शकेल का? येणाऱ्या काही दिवसातच या गोष्टी क्लिअर होतील. कारण आत्ता युनायटेड स्टेट्सचं आपण टेक्निकल एक्सपर्टीज पाहिलं किंवा चायनाचं पाहिलं, तर येत्या 1-2 वर्षात तरी तशी काही शक्यता नाहीये. चायनाची चँगे-5, चँगे-6 मिशन कशी होईल, त्यांना त्याच्यात कसं सक्सेस मिळेल, अमेरिकेला त्यांच्या आर्टिमिस प्रोग्राममध्ये कसं सक्सेस मिळेल, त्याच्यावरती आधारित असेल. पण माझ्या मतानुसार येणाऱ्या 3 ते 4 वर्षात किंवा 2030 पर्यंत ॲटलिस्ट मानवाने परत चंद्रावरती उतरायला काहीच हरकत नाही. निश्चितच लेलीजी, यावेळेला एक आठवण जागी झाली, ती म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एक भारतीय राकेश शर्मा हे चंद्रावर गेलेले होते, त्यावेळेला एक किस्सा सांगितला जातो की इंदिरा गांधींनी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता, तिथून भारत कसा दिसतो, याविषयी काय सांगाल? डेफिनेटली राकेश शर्मांचं ते ऐतिहासिक स्टेटमेंट होतं, सारे जहां से अच्छा. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याविषयी एक चांगलं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं. ते म्हणले की त्यांच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर हे गाणं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे त्या गाणं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठे ना कुठेतरी होतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर भारताची पूर्ण भौगोलिक स्थिती पाहिलीत, तर आपल्याकडे हिमालयाज आहेत, आपल्याकडे वाळवंट आहे, जे राजस्थानमध्ये आहे. तुम्ही पूर्वोत्तर भागात गेलात तर फार मोठ्या प्रमाणात वृक्षसंख्या आहे. नंतर भारत जो पेनिन्सुला आहे, जो आपला कोस्टल रिजन आहे, ती एक वेगळ्या प्रकारे आहे. तर जर तुम्ही वरून दृश्य पाहिलं, तर सगळ्यात उठून दिसणारी कंट्री म्हणजे भारतच असू शकते. म्हणूनच राकेश शर्माने तेव्हा एक फार समर्पक उत्तर दिलं होतं की सारे जहां से अच्छा. निश्चितच यानंतर आपण जाऊयात शरद काळे यांच्याकडे. तेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काळेजी, आपण चंद्रयान-3 मोहिमेविषयी बोलतोय, पण त्याच वेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रशियाचं जे लुना 25 आहे ते फेल झालेलं आहे 2 दिवसांपूर्वी. त्याच्यामुळे भारतासाठी ही किती मोठी संधी आहे? एक थोडीशी दुरुस्ती करायची होती मगाशी जे बोलणं झालं त्याच्यात, की राकेश शर्मा चंद्रावर गेले नव्हते, ते अंतराळामध्ये पहिल्यांदा गेले होते. अंतराळात गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर आहेत ते. आणि चंद्रावरती जेव्हा पहिली 3 माणसं उतरली, नील आर्मस्ट्रॉंग, एल्विन ऑल्ड्रिन, हे 2 जण उतरले होते. तर तो 20 जुलै 1969 तो दिवस मला आठवतो. त्या दिवशी आम्ही शाळेमध्ये होतो, मी 10वी मध्ये होतो नगरला.
आणि एक असंच आता जसं जल्लोषपूर्ण वातावरण आहे तसं ते जल्लोषपूर्ण वातावरण होतं. आपण चंद्रावर उतरणार, कारण त्यावेळेला आम्हाला एक धडा होता, शशांक हे शशांक स्वप्नांच्या सौदागरा. म्हणजे आपण त्या शशांकापर्यंत पोहोचलो जो स्वप्नांचा सौदागर म्हणून आपल्याला भेटतो, त्याच्यावर प्रत्यक्ष उतरण्याची संधी नील आर्मस्ट्रॉंगला मिळते याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. आता ह्या विशेषतः तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला की रशियाचं ते मगाशी मी तुम्हाला म्हणलं, वैज्ञानिकांसाठी यश आणि अपयश या दोन गोष्टींमध्ये फारसा आम्ही अंतर मानत नाही. त्याच्यामध्ये जी बाउंड्री लाईन असते किंवा त्याच्यातली पुसट सीमारेषा अतिशय पुसट असते. जे अपयश आहे त्याचं यशात कधी रूपांतर होईल सांगता येत नाही, आणि आपल्याला जीवनातही तसंच दिसतं, आणि यशाचं रूपांतर कधी अपयशात होईल असंही कधी कधी आपल्याला जाणवतं. एखादा क्रिकेटचा आता विशेषतः ॲशेस सिरीज मध्ये एक घटना घडली की हातातला चेंडू त्याच्या खाली पडला आणि मिळालेली विकेट ती त्यांनी त्याच्या हातातून खाली पडल्यासारखं झालं ते. तर ह्या ज्या पुसट सीमारेषा असतात त्याच्यामुळे रशियाचं जे लँडर पडलं आणि क्रॅश झालं त्याचं वैज्ञानिक म्हणून आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण आज यशस्वी ठरलो, कारण आत्ताच लेल्यांनी सांगितलं की पहिल्या जो चांद्रयान-2 ला आपल्याला रशियाच लँडर आणि रोवर देणार होता, पण त्यांचं काहीतरी प्रोग्राम किंवा कार्यक्रम बिनसला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते दिलं नव्हतं आणि आपल्याला थोडंसं तिथे अपयश सहन करावं लागलं होतं. पण म्हणजे त्याला कधी कधी मी इष्टापत्ती म्हणतो, म्हणूनच जर असं काही झालं तर मग आपणच आणखीन चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती विचार करू शकतो. आणि ते एक आव्हान असतं. त्या आव्हानामध्ये आणि आता या रशियाच्या फेल्युअरवर, रशियाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर एक फार मोठं आव्हान जर आपण आज जे उभं केलंय ते जर आव्हान स्वीकारलं गेलं आणि आपल्याला यश आलं तर तो भारतासाठी मोठाच मानबिंदू ठरेल, मानाचा क्षण ठरेल. त्याच्यात त्यांना कमी लेखण्याचं कारण नाही, पण आपल्या अंतराळवीरांचं, आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. निश्चितच काळेजी, खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे, सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर निश्चितच रशियाचं जे लुना 25 कोसळलेलं आहे त्याचबरोबर भारताचं चांद्रयान-2 हे यशस्वी होऊ शकलं नव्हतं, त्याच्यातून भारतानं एक मोठा धडा घेतला असेल आणि आज जे लँडिंग होणार आहे ते यशस्वीपणे होईल अशीच आशा आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. दरम्यान 41 दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. नेमका आजचा दिवस कसा असणार, ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताला याचा कसा फायदा होईल याबाबत स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांच्याकडून जाणून घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पाहूयात. आपल्यासोबत स्पेस एज्युकेटर लीना बोकील मॅडम आहेत. सोप्या भाषेत की कसा असणार आहे हा आजचा दिवस आणि किती महत्त्वाचा आहे? आजपर्यंत सगळ्या मॅन्युवर्स किंवा मूवमेंट व्यवस्थित झालेले आहेत आणि आता विक्रम लँडर जो वेगाने जवळ फिरतोय, चंद्राच्या कक्षेत आहेच, 25 किलोमीटर हा सगळ्यात जवळचा अंतर आहे. तर तो असा हॉरिझॉन्टल असताना त्याला आता वर्टिकल करायचा आहे, म्हणजे टिल्ट करून हळूहळू त्याला उभा असा खाली लँडिंगसाठी प्री लँडिंगची तयारी ज्याला म्हणतात, प्रिपरेशन ही करायची आहे. तर ते सगळ्यात चॅलेंजिंग आहे. ह्युमन बिंग्स मिशन कंट्रोल MOX इस्रोच्या स्टेशनमध्ये जे बसलेले आहेत ते कमांड्स देत होते आत्तापर्यंत. ते 17 मिनिट पुढचे म्हणजे शेवटचे तो काही ऐकणार नाही आहे, तो त्याच्या मनाने काम करणार आहे. तर आता त्याच्या AI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आधीचा डेटाबेस आहे चांद्रयान-2चा आणि त्याच्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत. आत्ताचा कॅमेरा आहे त्याचा ऑनबोर्ड कॅमेरा, तो देखील पॅनोरामिक फोटोग्राफ्स व्हिडिओज काढेल आणि रिअल टाईममध्ये तो त्याला कमांड देईल की कसं आता उतरायचं आहे, कुठे उतरायचं आहे, कोणत्या क्षणाला वेग कमी करायचा आहे. त्यामुळे तो सपाट जागा बघून उतरणार आहे. सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर काही मिनिटांनी ती माती जी उडालेली असते, चंद्रावरची जी वाळू आहे, माती आहे, सॉईल, ती वर वर उडत आल्यावर ती पुन्हा खाली सेटल झाली पाहिजे, कारण त्याच्या सोलार पॅनल्स नंतर काम करणार आहेत. ते पुढचे काही 30 मिनिट वगैरे सेटल झाल्यानंतर प्रज्ञान रोवर त्या रॅम्पवरून खाली येईल
आणि सगळं व्यवस्थित झालं तर प्रज्ञान रोवर पण तिथे फिरेल आणि त्याच्यावर जे पेलोड्स आहेत ते पण प्रयोग करणार आहेत. एक तर प्रज्ञान रोवरच्या फ्रंट व्हीलला इस्रोचा लोगो आहे आणि एका चाकावर अशोक स्तंभ म्हणजे आपला नॅशनल एम्ब्लम. तर भारताचा ठसा तिथे खाली उमटणार आहे. मग ती माती तशीच राहील, त्यामुळे भारताचा ठसा तिथेच कायम राहील आणि ही मोठी गोष्ट असणार आहे. आणि 14 दिवस विक्रम लँडरचे पेलोड काही शोध लावतील आणि तसेच प्रज्ञान रोवरचे पेलोड. त्यामुळे हे प्रयोग अतिशय महत्त्वाचे आहेत. अवघ्या काही तासानंतर हे सगळं दृश्य आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. तर अगदी काही तासांमध्ये चांद्रयान हे चंद्राच्या जमिनीवर उतरणार आहे. तिकडची दृश्य नेमकी कशी असणार याचं कुतूहल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याची प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.